नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील चोंडी चोळखा गावातील एका शेतकऱ्यांचे आहे ते आज गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। खरं तर या शेतकऱ्याचं गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं, मात्र या नुकसानीची कोणीही पाहणी केली नाही, याचा पंचनामा झाला नाही, नुकसान मिळालं नाही आणि या सगळ्या परिस्थितीमुळे हातात झालेल्या शेतकऱ्यांना आज जे आहे ते गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। खरं तर त्या काल शेतकऱ्यानं या संदर्भात व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला होता की जर आज माझ्या शेतीची नुकसान पाहणी नाही झाली तर मी आत्महत्या करणार आहे। आता मी त्याच धर्माबाद तालुक्यातील चोंडी चोळखा या गावात आहे। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी सुद्धा एकत्र आले। ज्या शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता संतोष कदम, ते शेतकरी सुद्धा या सगळ्यांमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर हे सगळे शेतकरी या ठिकाणी एकत्रित आले आहेत। त्यांच्या सगळ्यांचं जे आहे ते शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लाखो हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झाले आणि जी मदत आली ती सुद्धा तुटपुंजी आली, असा या सगळ्या शेतकऱ्यांचा आरोप आहे। हेच ते शेतकरी आहेत ज्यांनी आज गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। सुदैवानं मात्र गावकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखवलं। काय सांगाल, काय नाव आहे? तुम्ही अतिशय टोकाचं पाऊल आज उचललं होतं। मी एक छोटासा शेतकरी आहे संतोष लक्ष्मण कदम, राहणार चोळखा, तालुका धर्माबाद इथून असून सतत 5 वर्ष झाले आमच्या गावात गंगा येऊ लागली। आता माझ्या घरी काहीच नाही खायला। आता माझ्या पत्रात 2 लेकरं आहेत माझ्या। आता नांदेडला शिकायला लेकरं आहेत। आता सर मला फी मागू लागले, फी द्यायला मला पैसे नाहीत, काही नाहीत। मला शेतीला जोडधंदा म्हणून मी ट्रॅक्टर घेतला तर मला फायनान्स आले माझ्या मागे लागले। मला ग्रामीण बँकेचं मी कर्ज द्यायचं हा, आता मी कशाने देऊ, काय नाही। आता सकाळपासून मी उपाशी आहो। मी आता काय सांगू तुम्हाला, आता मला खायला माझ्या घरी काहीच नाही माझ्या घरी। बरं, मग सांगा तुम्हाला किती एकर शेती आहे, तुमचं नुकसान किती झाले? मला 5 एकर जमीन आहे। 5 एकर मध्ये मला 50,000 रुपये खर्च आले मला शेतीचा। एकरला 10,000 रुपये खर्च आले। मग आता मी देऊ कसं काय? आज तुम्ही गोदावरी नदी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय, काय आता मला खायलाच काय उरलं नाही। आता मी काय करू? उडी मारणार तर मी काय करू? मला सरकार कोणी दखल द्यायला तयार नाही। आमच्या गावात कोणता आमदार नाही, खासदार नाही, काहीच नाही। मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघले असाल, मी व्हिडिओ केलो परंतु याला कोणी तयार नव्हतं। मी काय करू? आता मला सरकारनं दखल म्हणजे घेतलं तर बरं आहे। 8 दिवसामध्ये आम्हाला समजा बुडीच्या सगळ्या क्षेत्राला मोवेजा दिलं तर बरं आहे, नाहीतर आम्ही काय खरं ठेवणार नाही। निश्चित बघतोय हे शेतकरी होते ज्यांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केला होता। निश्चितच सरकार यांच्या मागणीची दखल घेईल, आत्महत्या हा का पर्याय नाही। काय सांगाल, ज्या पद्धतीने यांनी भावना व्यक्त केल्या, गावात काय नुकसान झाले, किती शेतकऱ्यात नुकसान झाले? गावातलं कसं आहे बघा, पूर्ण आमच्या बॅकवॉटर पाणी ती गोदावरी नदी जवळपास आहे। आमच्या जवळपास असल्यामुळे आमच्या गावाच्या दोन्ही बाजूनी 2 नाले आहेत। दोन्ही नाल्यामुळे गावातली 80% जमीन पूर्णपणे पाण्याखाली जाते। आणि आजची गोष्ट नाही, ही आम्ही लहानपणापासून जेव्हा आपण बघत आहात तेव्हापासून पाणी आपण जमिनीमध्ये आहे। आणि जेव्हा आता हे जे सोयाबीन आहे हे आम्हाला काढायला महाग आहे आणि सरकारने दिलेले आहे 8,500 रुपये। 8,500 रुपयानंतर आमच्या वावराच्या बाहेर निघणार सोयाबीन फॅक्टरी, आणि आता वावराच्या बाहेर सुद्धा निघत नाही। आता सरकार आमचं खर्च आहे एकरी 30,000 रुपये, ये 10 म्हणलं तर एकरी 40,000 रुपये आमचा खर्च आहे। सरकारने त्याला 8,500 रुपये, त्यामुळे आम्ही आता काय करावं? दुसरे गावकरी त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार। काय सांगाल, काय मागणी आहे तुमच्या? सर, माझं गाव रोशनगाव आहे। आम्ही इथं साखळी उपोषण कारेगाव फाटा इथे जवळपास 10-12 दिवसापासून आमचं चालू आहे सगळं शेतकऱ्यांचं याच मागण्यासाठी। आमच्या मागण्या आहेत की बाबा पीक विमा आम्हाला म्हणजे जे बंद केलात तुम्ही, जे ट्रिगर बंद केलात, ट्रिगर चालू असूनही काय होतं म्हणजे ते पीक विमा कंपनी आणि काही 4 लोकांनाच चांगल्या पद्धतीनं गेल्या वर्षी विमा भेटला, पण तो विमा पण अशा लोकांना भेटला की बाबा ज्याचं पीक सुरक्षित आहे आणि ज्याच्या जमिनी बुडाल्यात त्यांना कुठंच काहीच मिळालं नाही। गेल्या वर्षीचा हा मुद्दा होता। यावर्षी तर ट्रिगर बंद केले, पीक कापणीचा प्रयोग चालू केला शासनानं, आणि आमच्या मंडळातले जे बुडून गेलेत गावं त्यांचा काही विशेष असा म्हणजे शासनानं असं काही उल्लेख केला नाही। त्याच्यामुळे आम्हाला जे गावं चांगले असतात त्यांच्याबरोबरच आम्हाला विमा मिळणार, ते पण आश्वासनपरी। आमचा हा एका वर्षाचा हा विषय नाही आहे सर। आमचा अनेक वर्षापासून आम्ही जवळपास 5 ते 10 वर्षापासून, मी 5 वर्षापासून करतोय। दरवर्षी आमची शेतीचं हे चाल आहे। कोणता आमदार प्रतिनिधी नाही ना, आमदार नाही ना, खासदार नाही, कोणीच दखल घेत नाही आमची। म्हणून आम्ही साखळी उपोषण पूर्ण तालुक्याचं 4 तालुक्याचं उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव असं 4 तालुक्याचं गोदा पट्ट्याच्या लोकांचं साखळी उपोषण चालू केलात। आतापर्यंत सत्ताधारी आला नाही किंवा आपल्या कलेक्टर साहेबाला सुद्धा वेळ मिळाला नाही। आम्ही पालकमंत्र्याला भेटायला नांदेडला गेलो होतो 17 सप्टेंबरला,
त्यांनी असं केलं की बाबा आम्ही एक अतिरेकी असल्यासारखं पोलीस प्रशासनानं आम्हाला मध्ये येऊ दिलं नाही. तरी आमच्या धर्मावरच्या PIनं भेट घडून दिली. त्यांना बोलायला 2 मिनिट वेळ नव्हतं. एवढं म्हणजे शेतकऱ्याची दयनीय अवस्था असताना मग आमची दखल कोण घेणार? आमचं आजही उपोषण चालू आहे, अजून पुढेही राहणार. मात्र आता या शेतकऱ्याच्या व्यथा बघून आम्ही सकाळी सांगत बाबा टोकाचं पाऊल उचलू नका. इथं समजावून सांगण्यासाठी आलेलो आहे मी. टोकाचं पाऊल असं उचलू नका. कोणतंही पाऊल उचललं तर सामूहिक पाऊल उचलू. टोकाचं पाऊल उचललं तरी आमचा निर्धार आहे. म्हणजे आम्ही सगळे प्रयत्न कायदेशीर करत आहोत. या आमच्या कायदेशीर बाबीची जर शासनाने दखल घेतली नाही, आम्ही या 4ही तालुक्याचे शेतकरी हा प्रयत्न कलेक्टर ऑफिसमध्ये करणार आहोत साहेब. या तुमच्याद्वारे मी कळवतो शेतकऱ्यांना की बाबा असं तुम्ही एकटे कोणती पाऊल उचलू नका. तुमच्या संसाराचं वाईट करून घेऊ नका. तुमची दखल काही घेणार नाही. तुम्ही 2 लाखाचे व्हा. त्याच्यामुळे तुम्ही अशा आत्महत्या करू नका. हे तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगतो. करायचं असेल तर मग आपण सगळेच शेतकरी जाऊ, शासनाच्या पुढे आत्महत्या करू. असं टोकाचं पाऊल उचलू नका, हे तुमच्या समोर विनंती करतो सर. निश्चितच ज्यांनी सांगितलं की आपण सगळे सामूहिक जे आहे ते आंदोलन करू. काय भूमिका असणार आहे पुढची? आमच्या गावात बघा 100% जमीन पाण्याखाली गेली. आमच्या घरात बी पाणी घुसले आणि आमचं सगळं धान्य आहे ते सगळं भिजून गेले. आता आम्ही लाईव्ह काय खावं ते सांगा फक्त. आता काहीच नाही खायला. तेवढंच हे आहे आमचं. शासनाला प्रश्न आहे तेवढंच शासनाला. ओके. निश्चित बघतोय आपण हे सगळे शेतकरी होते ज्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात. खरं तर तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाली अशी सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांची आरोप आहे. ज्या पद्धतीने शेतकरी जोरदार जे सरकार विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात. जर सरकारनं आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिला. ज्ञानेश्वर लोंढे, मराठी, धर्माबाद, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.